सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 2. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 या प्रकरणात आपण प्रजनन, अलैंगिक आणि लैंगिक प्रजनन, प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान, लैंगिक आरोग्य आणि लोकसंख्या विस्फोट या घटकांचा अभ्यास करणार आहोत. मागील इयत्तांमध्ये आपण विविध जीवन प्रक्रियांचा अभ्यास केलेला आहे आणि त्या सर्व जीवन प्रक्रिया म्हणजेच पोषण, श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, संवेदन, प्रतिसाद आणि या ज्या प्रक्रिया आहेत या प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहेत. पण या प्रक्रियांबरोबरच अजूनही एक जीवन प्रक्रिया सजीवांमध्ये आढळते, ती म्हणजे प्रजनन. परंतु प्रजनन त्या सजीवातील जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते, तर ते सजीव प्रजातीचा ज्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी मात्र त्या प्रजनन या जीवन प्रक्रियेचा उपयोग होतो. बाजूला एक आपल्याला 3.1 आकृती दिलेली आहे. या चित्राचं निरीक्षण करून त्या आधारे आपल्याला जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत हे लक्षात येतं. आता आकृती क्रमांक याच्यामध्ये जर बघितलं तर या आकृतीमध्ये एक वेल दिसते आणि ती वेल ज्या ठिकाणी जमिनीला टेकली आहे त्या ठिकाणी त्याला मुळं आलेली आहेत. म्हणजेच एका वेलीपासून 2 झाडं तयार झालेली आपल्याला दिसतात किंवा 2 वेगवेगळी जीव तयार झालेला दिसतात. या चित्राचं जर आपण निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये पक्ष्यांचं प्रजनन दाखवलेलं आहे, ज्याच्यामध्ये अंडी आणि अंड्यांपासून नवीन जीव तयार होतो. या चित्राचा विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला एका बीपासनं एका झाडाचं रूपांतर होते वेळी आपल्याला दिसतंय, म्हणजे बीजांकुरण दाखवलेलं आहे. आणि जी आहे आकृती त्याच्यामध्ये पेशी विभाजन दाखवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक सजीवाच्या प्रजननासाठी किंवा प्रत्येक सजीवाच्या वाढीसाठी आवश्यक असलेला घटक म्हणजे पेशी विभाजन. आता याच्यामध्ये जर बघितलं तर जी आकृती आहे ही अलैंगिक प्रजनन आहे, तर आणि या लैंगिक प्रजननाच्या पद्धती आहेत. एक सजीव त्याच प्रजातीची नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण प्रजनन असे म्हणतो. एका सजीवापासूनच त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होतो, ही प्रक्रिया म्हणजे प्रजनन. आता सर्व सजीवांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी प्रजनन हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि ते एक विशेष प्रकारचं लक्षण आहे आणि प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेले अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे प्रजनन. कारण प्रजननामुळेच सजीवांमध्ये उत्क्रांतीसुद्धा घडून येते. या आधीच्या पाठामध्ये आपण अभ्यासलेलं आहे मानवी उत्क्रांती किंवा सजीवांतील उत्क्रांती. तर त्या उत्क्रांतीसाठी प्रजनन हा जो घटक आहे हा महत्त्वाचा आहे. म्हणजेच आपण प्रजननाची व्याख्या अशी म्हणू शकतो की एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात. त्यानंतर आपण प्रजननाचे प्रकार अभ्यासणार आहोत. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे अलैंगिक प्रजनन. आता अलैंगिक प्रजनन जर विचारात घेतलं तर यामध्ये एकच युग्मक किंवा एकाच प्रजातीतील एकाच जीवापासून निर्माण होणारी नवीन सजीव असेल तर ती पद्धत म्हणजे अलैंगिक प्रजनन. थोडक्यात युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाचे जे प्रजनन होते किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीवनिर्मितीची प्रक्रिया म्हणजे अलैंगिक प्रजनन. या ठिकाणी आपण व्यवस्थित बघितलं तर लक्षात येतं की युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीतील जीवाने अवलंबलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजे अलैंगिक प्रजनन. म्हणजे युग्मक निर्मितीची इथं गरज नसते आणि एकच सजीवाची त्याच्या प्रजननासाठी
आवश्यकता असते. तर अशा माध्यमातून तयार होणाऱ्या प्रजननाला अलैंगिक प्रजनन असं म्हटलं जातं. दोन भिन्न पेशींच्या म्हणजेच युग्मकांच्या संयोगाशिवाय घडून येणारे हे प्रजनन असल्यामुळे नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो. दोन भिन्न पेशींचा याच्यामध्ये संयोग होत नाही, म्हणजे युग्मकांचा संयोग होत नाही. स्त्री युग्मक आणि पुयुग्मक जसे आपण म्हटलं तर हे दोन युग्मकांपैकी एकच फक्त युग्मक त्याच्यामध्ये असतो आणि त्याच्यापासून प्रजनन झाल्यामुळे नवजात जो सजीव असतो तो तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो. तंतोतंत याचा अर्थ तो बऱ्याचशी त्याची लक्षणं आणि गुणधर्म ही मूळ जनकासारखीच असतात. या प्रजननात केवळ एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती होते, ती सुद्धा गुणसूत्री विभाजनाने होते. जननिक विचरणाचा अभाव हा या पद्धतीचा तोटा आहे, तर वेगाने होणारे प्रजनन हा या पद्धतीचा फायदा आहे. म्हणजे अलैंगिक प्रजननामध्ये जर विचारात घेतलं तर जननिक विचरण होत नाही, कारण एकच सजीव त्या प्रक्रियेमध्ये भाग घेतो. त्याच्यामुळे एकाच पेशीपासनं अनेक पेशी झाल्या तरी मूळ पेशी ती एकच असल्यामुळे त्याचे गुणधर्म मात्र सारखेच राहतात. हा त्याचा तोटा झाला. तर एकाच पेशीपासनं अनेक सजीव तयार होण्याची प्रक्रिया ही गुणसूत्री विभाजनाने होते. त्यामुळे ही जी पद्धत आहे ही पद्धत अतिशय वेगाने प्रजननासाठी उपयुक्त आहे. आता अलैंगिक प्रजनन हे एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन आपल्याला अभ्यासायचं आहे. आता एकपेशीय सजीव म्हटले तर त्याच्यामध्ये आपल्याला आदिजीव येतील, जीवाणू येतील. उदाहरणार्थ अमिबा असेल, पॅरामेसियम असेल, युग्लिना असेल, यांचा यामध्ये समावेश होतो. मग एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने होते. मग त्याच्यामधली पहिली पद्धत ती म्हणजे द्विविभाजन. द्विविभाजन याचा अर्थ की तिथं द्वि म्हणजे दोन, विभाजन म्हणजे दोन भागात विभागणी होणे. आता आपण जर इथं बाजूला दाखवलेल्या 3.2 याच्यामध्ये असलेल्या अमिबाचं विभाजन जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अमिबाचा आकार हा निश्चित नसतो, पण त्याच्या आतमध्ये असलेला हा जो केंद्रक आहे, या केंद्रकामध्ये असलेली तंतुकणिका आणि हरितलवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. आणि ही अलैंगिक पद्धतीने पेशीय विभाजन झाल्यामुळे एका केंद्रकापासून इथं दोन केंद्रक तयार होण्यास सुरुवात झालेली दिसते. आणि इथं आपण जर बघितले तर दोन स्वतंत्र केंद्रक तयार झालेली आहेत. आणि नंतर पुढे जाऊन त्या दोन केंद्रक वेगळी झाल्यामुळे मधला जो पेशीचा भाग होता उरलेला त्याचा पूर्ण मधनं दोन भाग झाल्यामुळे दोन नवजात केंद्रक असलेली दोन नवीन अमिबा आपल्याला तयार झालेले मिळतात. या इथं अमिबाचं जर निरीक्षण केलं व्यवस्थित तर याच्यात आपल्याला असं लक्षात येतं की अमिबाला निश्चित आकार नसतो. त्याच्यामुळे याचं जे प्रजनन आहे अलैंगिक प्रजनन हे कोणत्याही अक्षात होतं, म्हणजे आडवं होईल, उभं होईल, तिरकस होईल, कोणत्याही अक्षात होतं. म्हणून या प्रकारच्या अमिबाच्या प्रजननाला साधे द्विविभाजन असं सुद्धा म्हटलं जातं. तर काही आदिकेंद्रकी सजीव जसे की जीवाणू असतील किंवा आदिजीव असतील, अमिबा असेल, पॅरामेसियम, युग्लिना यांच्यामध्ये दृश्य केंद्रकी पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. या प्रकारात जनक पेशीचे दोन समान भागात विभाजन होऊन नवजात पेशी तयार होतात. या सदर विभाजनामध्ये सूत्री किंवा असूत्री पद्धतीने विभाजनाची पद्धत अवलंबली जाते. आता वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये विभाजनाचे अक्ष वेगवेगळे असतात. आता सुरुवातीलाच आपण म्हटलं की अमिबामध्ये जर विचारात घेतलं तर अमिबाचा आकार निश्चित नसल्यामुळे त्याचं जे विभाजन होतं हे साध्या पद्धतीचं आहे. मात्र आपण जर पॅरामेसियमचा विचार केला तर त्या पॅरामेसियममध्ये जर बघितलं तर पॅरामेसियममध्ये हळूहळू तो पॅरामेसियम जो आहे
त्याच्यामध्ये केंद्रक जे आहे ते पहिलं 2 भागामध्ये विभागलं जातं आणि त्यानंतर हळूहळू त्या पॅरामेसियमचे मध्यभागातनं म्हणजे आडव्या अक्षातनं 2 भाग होतात आणि त्या एका पॅरामेसियमपासून 2 नवजात पॅरामेसियम तयार झालेले आपल्याला दिसतात. म्हणजेच जर आपल्या या आकृतीवरून आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की पॅरामेसियममध्ये होणारं जे अलैंगिक द्विविभाजन आहे ते आडव्या अक्षामध्ये होतं. तर युग्लिनाचा आपण विचार केला तर युग्लिनामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा ही जनक युग्लिना आहे आणि या युग्लिनापासून इथं 2 केंद्रकं वेगवेगळी होण्यास सुरुवात झालेली आहे. तसंच वरती जी त्याची शुंडक आहे ती सुद्धा वेगवेगळी झालेली आपल्याला दिसतात. आणि जेव्हा आतल्या पेशी ज्या आहेत म्हणजे आतमध्ये असलेलं ज्या केंद्रक पेशी आहेत त्या वेगवेगळ्या झाल्यानंतर किंवा 2 केंद्रकं वेगळी झाल्यानंतर हळूहळू तो युग्लिना जो आहे तो उभ्या अक्षामध्ये विभागला जाऊन त्याच्यापासून 2 नवजात युग्लिना तयार होतात. म्हणजे एका युग्लिनापासून 2 नवजात युग्लिना आहेत तयार झालेले आपल्याला दिसतात. म्हणून युग्लिनामध्ये होणारं जे विभाजन आहे अलैंगिक पद्धतीने होणारं द्विविभाजन हे उभ्या अक्षामध्ये होतं, पॅरामेसियममध्ये आडव्या अक्षामध्ये होतं आणि अमिबामध्ये कोणत्याही अक्षातनं कसंही होतं. त्याच्यामुळे त्याला साधे द्विविभाजन असं म्हटलं जातं. आता इथं जर आपण बघितलं तर सुरुवातीला जनक पेशी जर बघितली तर प्रत्येक ठिकाणी एकच जनक पेशी होती. परिणामी त्याच्यापासून निर्माण होणारे सजीवसुद्धा किंवा निर्माण होणारे नवजात सजीवसुद्धा हे मूळ पेशीसारखेच असतात. म्हणजे त्यांचे गुणधर्म तंतोतंत मूळ जनकासारखेच असतात. बहुविभाजन. आता ही दुसरी पद्धत आहे अलैंगिक प्रजननाची. याच्यामध्ये बहुविभाजन, बहु याचा अर्थ अनेक, विभाजन म्हणजे विभागणी होणे. म्हणजेच एका पेशीपासनं अनेक प्रकारच्या किंवा अनेक पेशी तयार होण्याच्या प्रक्रियेला बहुविभाजन असं म्हटलं जातं. अमिबा आणि तत्सम एकपेशीय आदिजीव जे प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. ज्यावेळी अपुरे अन्न किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते त्यावेळी अमिबा छद्मपाद तयार करत नाहीत आणि हालचाल थांबवतो आणि तो गोलाकार होतो आणि पेशीपटलाभोवती कठीण संरक्षक कवच तयार करतो. आता इथं जर आपण बघितलं तर ही जी जनक अमिबा आहे ही अमिबा याच्या आधी आपण बघितलं की त्याच्यामध्ये साधं द्विविभाजन होतं. पण ज्यावेळी त्या अमिबाला पुरेसं अन्न मिळत नाही त्यावेळी हे जे आजूबाजूला दिसत आहेत हे छद्मपाद म्हणणार आपण त्याला. हे जे वेडा वाकडा जो आकार दिसतोय हा छद्मपाद आहे. हा आकार तो काय करतो, छद्मपाद न तयार करता त्याचं पेशीभोवती एक गोल आवरण तयार करतो आणि याच आवरणाला आपण पुटी असं म्हणतो. हे संरक्षण कवच त्याच्या भोवती तयार होतं. अशा कवचबद्ध अमिबाला किंवा कोणत्याही एकपेशीय सजीवाला पुटी असं म्हटलं जातं. या पुटीमध्ये आतमध्ये केंद्रक असतं आणि या केंद्रकाचं जर पुढे बघितलं तर एका केंद्रकापासून अनेक केंद्रकं तयार झालेली आपल्याला दिसतात. म्हणजे केंद्रक व पेशीद्रव्याचे विभाजन. या पुटीमध्ये असलेले जे एकच केंद्रक होतं आणि हे जे दिसतंय बाकी निळसर रंगाचं ते जे होतं ते पेशीद्रव्य होतं. हे पेशीद्रव्य आणि ते केंद्रक यांचं विभाजन होऊन एकापेक्षा अनेक प्रकारे तिथं केंद्रक आणि पेशीद्रव्यांचं विभाजन होऊन अनेक तिथं पेशी तयार होतात. आणि नंतर जेव्हा पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते व अनेक केंद्रके तयार होतात, मग पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. आणि प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत हे पुटीमध्येच राहतात. म्हणजे ही जी पुटी आहे ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या आतील अमिबांना, नवजात अमिबांना संरक्षण देते. आणि जेव्हा प्रतिकूल परिस्थिती संपते म्हणजेच अनुकूल परिस्थिती येते, म्हणजेच त्यावेळी जेव्हा अन्न त्या पेशींच्या पोषणासाठी अन्नाची जी गरज आहे ती पुरेपूर भागवली जाईल
अशी जेव्हा तिथं परिस्थिती असते, अशा परिस्थितीत ती पुटी फुटते आणि त्याच्यातनं अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. इथं आपल्याला हे नवजात अमिबा पाहता येतील. अशा प्रकारे अमिबापासनं किंवा तत्सम एकपेशीय प्राण्यांमध्ये तिथं एकपेशीय सजीवांमध्ये बहुविभाजन होतं हे आपल्याला पाहता येतं. कलिकायन ही तिसरी पद्धत आहे अलैंगिक प्रजननाची. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर आपण किण्व म्हणजे ईस्ट, जे आपण ब्रेड वगैरे आहे ते बनवण्यासाठी वापरतो, ते जर आपण त्याचं प्रजननाचं जर प्रकार बघितला तर त्याच्यामध्ये कलिकायन या पद्धतीने तिथं त्याचं प्रजनन होते वेळी आपल्या लक्षात येतं. कलिकायन म्हणजे कळीसारखा आकार फुगवटा येतो आणि त्याच्यापासनं नवीन पेशी तयार होते. हे आता कसं होतं ते आपल्याला बघायचं आहे. आता जर आपण इथं व्यवस्थित आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की किण्व पेशी जी आहे ती एक छोटीशी कलिका इथं जर बघितलं तर ही किण्व पेशी आहे आणि या किण्व पेशीला इथं वरच्या बाजूला एक टोकदार भाग आलेला दिसतो, जसा की एखाद्या फुलाची कळी जशी उमलते तशा प्रकारे तिथं कळीसारखा भाग आलेला दिसतोय. तो नंतर हळूहळू वाढत जातो आणि पुढे फुगवटा निर्माण होतो आणि त्याच्यापासून नवीन कलिका तयार होते. जसं एखाद्या फुलाच्या झाडावर जसं एखादा कळी तयार होते त्याप्रमाणे नवीन कलिका तयार होते आणि त्यानंतर किण्व पेशी जे आहेत ते कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार करतात. आता ही कलिकायन पद्धत म्हणजे नवीन कलिका तयार होते वेळी इथं जर बघितलं तर एकच केंद्रक होतं या ठिकाणी. त्यानंतर या केंद्रकाचे 2 भागामध्ये विभाजन होण्यास सुरुवात झाली. ती कशामुळे झाली तर सूत्री विभाजनामुळे ते 2 केंद्रक इथं आपल्याला तयार झालेले दिसत आहेत. या पेशीला जनक पेशी असं म्हणायचं. म्हणजे ही जी सुरुवातीला पेशी आहे ही जनक पेशी आहे आणि या जनक पेशीलाच बारीकसा फुगवटा येतो आणि हा फुगवटा म्हणजेच कलिका आणि या 2 नवजात केंद्रकांपैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करते. आता इथं आपण जर बघितलं तर हे एक केंद्रक जे आहे हे याने कलिकेमध्ये प्रवेश केलेला आपल्याला दिसतो. इथं जर बघितलं तर एका केंद्रक जे आहे ते कलिकेमध्ये त्याने प्रवेश केलेला आहे. आता कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनक पेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात पेशी म्हणून वाढू लागते. अशात इथं ही पेशी आपल्याला तयार झालेली दिसते आणि याचप्रमाणे पुढे जाऊन ती एक एक करत अशी त्याची शृंखला तयार होते. यालाच आपण नवजात किण्व पेशी असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच ही झाली कलिकायन पद्धत. म्हणजे थोडक्यात ईस्ट या सजीवामध्ये कलिकायन पद्धतीने प्रजनन होतं. हा भाग होता एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. आता आपण बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचा अभ्यास करणार आहोत. मग त्याच्यामध्ये पहिला भाग येतो खंडीभवन. खंडीभवनाचा अर्थ लगेच आपल्या लक्षात येतो. खंड म्हणजे वेगवेगळे भाग होणे आणि भवन म्हणजे वेगवेगळे भाग होण्याची क्रिया. म्हणजे खंडीभवनामध्ये आपण असं म्हणू शकतो की एका सजीवाचे 2 भाग झाल्यानंतर तयार होणारा भाग म्हणजे खंडीभवन. थोडक्यात आता आपण जर आजूबाजूला जर बघितलं पाण्याच्या ठिकाणी पावसाच्या दिवसात आपल्याला शैवाल वगैरे साठलेलं दिसतं. मग अशा प्रकारे त्या शैवालामध्ये जे आहे ते खंडीभवनाद्वारे प्रजनन झालेलं आपल्याला दिसतं. हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार बहुपेशीय सजीवांमध्ये आढळतो आणि हा प्रकार जो आहे हा जनक सजीवाच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. जसे की शैवाल, स्पायरोगायरा आणि सायकॉन यासारख्या स्पंज या प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये या प्रकारचे प्रजनन होते वेळी आपल्याला पाहता येते. म्हणजे स्पायरोगायरा जो आहे शैवाल आहे जो आपण हिरव्या रंगाचा पाण्यामध्ये दिसतो, शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला जास्त प्रमाणात दिसतो. हा जर शैवाल आपण जर बघितला तर लांब दोऱ्यासारखा असतो. त्याचे छोटे छोटे तुकडे झाल्यामुळे त्याच्यापासनं नवजात तिथं सजीव निर्माण होते. म्हणजे स्पायरोगायरा ज्यावेळी मुबलक पाणी आणि पोषक द्रव्ये उपलब्ध असतात त्यावेळी त्याची तंतूंची वेगाने वाढ होऊन तंतू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खंडीभवित होतात
खंडीभवित होतात म्हणजे आपणच त्याचे छोटे छोटे तुकडे होतात आणि या प्रत्येक तुकडा जो आहे तो नवजात स्पायरोगायरा तंतू म्हणून जगतो आणि सायकॉनच्या शरीराचे जर अपघाताने छोटे छोटे तुकडे झालेच तर ते तुकडे त्या तुकड्यापासून सायकॉन सुद्धा तयार होतो. हे झालं खंडीभवन अलैंगिक प्रजनन पद्धत. त्यानंतर आहे पुनर्जनन. आता पुनर्जनन म्हणजेच एखादं सजीव जर आपण बघितला इथं बाजूला आपल्याला दिसतोय हा पुनर्जननासाठी प्लॅनेरिया जो आहे हा प्लॅनेरियाची इथं आपल्याला आकृती दाखवलेली आहे. हा प्लॅनेरिया जर बघितला तर त्याच्यामध्ये काय होतं तर जसं आपण पालीचं शेपूट तुटलं तर काही दिवसानंतर त्या पालीला पुन्हा शेपूट येतं तशा प्रकारे इथं प्लॅनेरियामध्ये आपण जर बघितलं तर या प्लॅनेरियाचं इथं जो भाग आहे हा लांबट होतो आणि त्याच्यापासून हा तुटला जर समजा तो तुटला आणि तो तुटल्यानंतर हा शेपटासारखा जो भाग आहे हा तुटल्यानंतर त्याच्यापासून पुन्हा नवीन प्लॅनेरिया तयार होतो. ही झाली पुनर्जननाची पद्धत. तुम्हाला माहीत असेल की धोक्याच्या वेळी पाल आपली स्वतःची शेपटी तोडून टाकते आणि कालांतराने तोडून टाकलेल्या शेपटीचा भाग पुन्हा पुनर्जनित केला जातो. हा मर्यादित प्रजननाचा प्रकार आहे. परंतु प्लॅनेरियासारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार होतो आणि 2 नवजात प्राणी तयार होतात. यालाच पुनर्जनन असे म्हणतात. म्हणजे ह्याचे तर 2 तुकडे आपण बघितले. हा शेपटाकडनं खाली असलेला एक भाग आणि शेपटाच्या वरती असलेला दुसरा भाग. हा शेपूट आहे त्याच्यापासून नवीन प्लॅनेरिया झाला आणि हा इकडे आहे म्हणजे एका प्लॅनेरियापासून 2 नवजात प्लॅनेरिया तयार झालेले दिसतात. पण कोणताही सजीव प्रजननासाठी स्वतःचे तुकडे होण्याची वाट पाहत नाही. त्याच्यामुळे याला आपण प्रजननाचा प्रमुख प्रकार असं आपण त्याला म्हणू शकत नाही. त्यानंतरचा भाग आहे मुकुलायन. मुकुलायन याचा अर्थ मुकुल तयार होतो आणि त्याच्यापासून नवीन जीवाची निर्मिती होते. आता ही जी मुकुलायन पद्धत आहे ही आपल्याला हायड्रा या वनस्पतीमध्ये आपल्याला ती प्रजननाची पद्धत दिसून येते. जर आपण बघितलं तर पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण मिळाले तर त्याच्या शरीर भित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो. आता या ठिकाणी बघितलं तर आपल्याला तो फुगवटा तयार झालेला दिसतो. हा फुगवटा नक्की कशामुळे होतो तर पुनर्जनन पेशीच्या विभाजनाने हा फुगवटा तयार झालेला आपल्याला दिसतो. म्हणजेच त्या हायड्रामध्ये पुनर्जनन पेशी असतात आणि त्यांच्या विभाजनामुळे हा फुगवटा तयार होतो आणि या फुगवट्यालाच आपण मुकुल असं म्हणणार. हा फुगवटा नंतर वाढत जाऊन या प्रकारे आपल्याला दिसेल, याला आपण मुकुल म्हणतो. यथावकाश मुकुलाची वाढ होत राहते आणि त्याचे रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होते. आता इथं आपल्याला हा छोट्या प्रकारचा हायड्रा तयार झालेला दिसतो. या छोट्या हायड्राच्या शरीराचे स्तर पचनगुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर स्तर व पचनगुहाशी संलग्न असतात आणि या छोट्या हायड्राचे पोषण जनक हायड्राद्वारे होत असते. जोपर्यंत हा नवजात हायड्रा स्वतःला स्वतंत्र सजीव म्हणून जगण्यासाठी परिपूर्ण होत नाही तोपर्यंत तो जनक हायड्रा जो आहे या जनक हायड्रावरतीच पोषणासाठी अवलंबून असतो. ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवण्या इथपर्यंत होते त्यावेळी तो जनक हायड्रापासून वेगळा होतो आणि स्वतंत्र सजीव म्हणून तो जगू लागतो. बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचा अजून एक पुढचा प्रकार तो म्हणजे शाकीय प्रजनन. आता शाकीय प्रजननामध्ये आपल्याला लक्षात येतं शाकीय म्हणजे त्या सजीवाच्या शरीराच्या भागापासूनच होणारं प्रजनन याला आपण शाकीय प्रजनन असं म्हणू शकतो किंवा त्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन असं म्हणतो. आता वनस्पतींमध्ये मूळ, खोड, पान आणि मुकुल यांसारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन असे म्हणतात. म्हणजे या प्रजननामध्ये मूळ, खोड, पान आणि मुकुल यांचा समावेश होतो. मूळ, खोड, पान आणि मुकुल म्हणून याला शाकीय प्रजनन असं म्हणतात.
या शाकीय प्रजननाचा जर विचार केला तर आपण बटाट्याच्या कंदावर म्हणजे बटाट्यावरती जर बघितलं तर वरती त्याला छोटे छोटे कोंब आलेले आपल्याला दिसतात. यालाच आपण कंदावर असं म्हणतो. या डोळ्यांना मुकुल असं म्हणायचं. काय म्हणायचं तर मुकुल. म्हणजे जसं आपण हायड्रामध्ये मुकुल म्हटलेलं तसाच इथं बटाट्याच्या वरती येणारा भागसुद्धा मुकुलच असतो. किंवा पानफुटीच्या पानांवर कडांवर आलेल्या मुकुलांच्या सहाय्याने शाकीय प्रजनन होते. इथं जर आपण बघितलं तर ही पानफुटी, मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ही पानफुटी बघितलेली असेल. जे पानं आपण पुस्तकामध्ये ठेवतो, काही कालांतरानंतर या पानांना छोटे छोटे असे मुकुल येतात आणि या मुकुलांपासून पुन्हा नवीन त्या पानफुटीच्या झाडाची निर्मिती होते. हे सुद्धा एक शाकीय प्रजननाचा प्रकार आहे. त्यानंतर गवत, ऊस यासारख्या वनस्पतींमध्ये पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाकीय प्रजनन होते. आता ऊस किंवा जर आपण गवत यांचा जर विचार केला तर त्याचं बी नसतं. मग त्याच्यामध्ये काय होतं तर तो ऊसाचा 2 भाग जॉईन केलेलेच असतात. त्याच्या ठिकाणी जो मध्ये फुगवटा असतो, पेर असतं, त्याच्या ठिकाणी जो फुगवटा असतो, या फुगवट्यापासनं नवीन ऊसाचं झाड तयार होतं. म्हणजे त्या मुकुलापासनं इथं नवीन झाड तयार होतं. इथं रताळं आपल्याला दाखवलेलं दिसतंय. हा रताळ्याचा जो वेल आहे तो ज्या ठिकाणी जमिनीला स्पर्श करतो त्या ठिकाणी त्याला मुळं येतात आणि तो वेल जर आपण तोडला तर तो स्वतंत्र सजीव म्हणून जगू शकतो, कारण त्याला मुळं आलेली असतात. हे आहे शाकीय प्रजनन. बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचा 5वा भाग तो म्हणजे किंवा 5वी पद्धत ती म्हणजे बीजाणू निर्मिती, स्पोर फॉर्मेशन. आपण बऱ्याच वेळेला शिल्लक राहिलेलं किंवा ओलसर झालेली चपाती असेल किंवा पावाचा तुकडा असेल याच्यावरती काही कालांतरानंतर बुरशी वाढलेली आपल्याला दिसते. या बुरशीलाच आपण म्युकर असे म्हणतो आणि या म्युकरचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर त्या म्युकरला पुढे हळूहळू असे बीजाणू धानी जी आहे ती तयार होते आणि या बीजाणू धानीनंतर एक परिस्थिती म्हणजे पोषक अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ही बीजाणू धानी फुटते आणि त्याच्या आतनं ते छोटे छोटे बीजाणू बाहेर पडतात. यालाच आपण बीजाणू निर्मिती असे म्हणतो. आता जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला ते इथं पाहता येईल की इथं छोटं बीजाणूचं धानी जी आहे ती इथं फुटलेली दिसते. इथं ही नवजात बीजाणू धानी तयार होते. याच्यामध्ये ही परिपूर्ण झालेली बीजाणू धानी आहे. याच्या खाली जर बघितले तर कवकतंतू म्हणजे जो केसासारखा आपल्याला भाग दिसतो तो कवकतंतू आणि ज्या भागावरती ते वाढलेले आहेत तिथं खाली जो दिसतो हा भाग तो मुलाब म्हणजे मुळासारखा भाग असतो, म्हणून त्याला मुलाब म्हटलेला आहे. म्युकरसारख्या कवकांचे शरीर तंतुमय असते. त्यांना बीजाणूधानी असतात. या बीजाणूधानूमध्ये बीजाणूंची निर्मिती झाल्यावर ती फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात. ते बीजाणू ओलसर उबदार जागी रुजतात व त्यापासून नवीन कवकजाल तयार होते. त्यामुळे जी बुरशी जी आहे ती ओलसर ठिकाणी आपल्याला शक्यतो पाहायला मिळते, कारण त्याचे जे बीजाणू तयार होतात ते बीजाणू तयार झाल्यानंतर जे स्पोर आहेत किंवा जे बीजाणू आहेत ती बीजाणूधानी फुटल्यानंतर ते सर्व बीजाणू खाली पडल्यानंतर त्याची वाढ झपाट्याने होते. म्हणजे याच्यासाठी या प्रकारच्या प्रजननासाठी तिथं ओलसर किंवा दमट वातावरणाची आवश्यकता असते.